केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे शपथविधी घेत असताना विरोधी पक्षाच्या वतीनं नीट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजपकडून मंथन करण्यात येत आहे। भाजपची पुढच्या आठवड्यात मंथन बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीसाठी भाजपचे राज्यातील वरिष्ठ 20 नेते उपस्थित राहणार आहेत। झालेल्या चुका टाळून विधानसभेसाठीची रणनीती यामध्ये ठरवली जाणार आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणुकीचे 48 तासांआधीच प्रचार बंद करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आज 5 वाजल्यानंतर प्रचार तोफा थंडावणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विधानसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरलाय। जामोदा विधानसभा मतदारसंघातून प्रशांत डिक्कर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला। राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राजू शेट्टींनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। जरांगेंना काहीच माहित नसतं, उगाच काहीतरी बोलत असतात, त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे अशी टीका भुजबळांनी केली आहे। हैदराबाद भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, भुजबळ चिथावणी देत आहेत, दंगलीसाठी नागरिकांना तयार करत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। गंजलेल्या तलवारी घासून ठेवा हा भुजबळांचा इशारा गंभीर आहे, जशास तसं उत्तर देणार असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलाय। जरांगेंची वक्तव्य बालिशपणाची असून त्यांनी भुजबळांच्या शायरीचा चुकीचा अर्थ काढला असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। राज्यात कायदा सुव्यवस्था आहे, झुंडशाही करून मागणी करणं घटनेविरोधी आहे असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर टीका केली आहे। मेलो तरी आम्ही आमचं आरक्षण मिळवणारच, ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। 6 जुलै ते 13 जुलै मराठा जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। सर्वांनी सहभागी व्हा असं आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या सर्व कामांचा आढावा राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला। दानवेंनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली आहे, तर प्रलंबित विकास कामांना गती देत तात्काळ कामं मार्गी लावण्याचे निर्देशही दिले आहेत। लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा दूध संस्था निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पराभव केलाय। चित्ते पिंपळगाव गोसंवर्धन दूध व्यावसायिक सहकारी संस्था निवडणुकीमध्ये आमदार हरिभाऊ बागडेंच्या पॅनलने या सर्व जागा जिंकल्या, तर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती दूध डेअरी पॅनलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये। नीट परीक्षेत ज्यांनी घोटाळा केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे हे शासनाचं धोरण आहे। त्यामुळे विरोधकांनी यात राजकारण न करता ज्यांनी कुणी यात दोषी असेल त्यांच्या विरोधात एकजूट व्हायला हवं आणि यापुढे असे सर्व प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना आवाहन केलंय। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता 8 जणांना अटक करण्यात आली आहे। पार्टीचा आयोजक अक्षय कामाठेलाही रात्री उशिरा अटक करण्यात आली। या प्रकरणी आणखी 4घांचा शोध सुरू असून पार्टीत ड्रग्ज घेतलं गेलंय का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून दमदार पाऊस सुरू झालाय। मालवण तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे समुद्र सुद्धा खवळलाय। हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगरामधील पालिका शाळांची दुरावस्था एकाच पावसामध्ये आता समोर आली आहे। सर्वच शाळांसमोर असलेल्या मैदानात पाण्याचा तलाव साचला असून यातून विद्यार्थी आणि पालक आणि त्याचबरोबर शिक्षकांना मार्ग काढावा लागतोय। त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आणि कर्मचारी सहभागी झाले होते। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला खांद्यावर घेतलं। गळ्यात टाळ, मस्तकावरती वारकरी टिळा आणि डोक्यावरती टोपी आणि गळ्यामध्ये गमछा घातलेला असं हे रूप पोलिसांचं पाहायला मिळालं। पंजाबमध्ये झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सब ज्युनियर, ज्युनियर पुरुष आणि महिला गटात पुण्याच्या कादंबरी राऊतनं सब ज्युनियर या गटात 1 सुवर्ण तर 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक अशी 4 पदकं मिळवत स्ट्रॉंग वुमन हा किताब पटकावलाय।
कोल्हापुरात 4 जणांनी एका महिलेवरती अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येळगुड इथं ही संपूर्ण घटना घडल्याचं कळतंय. चौघांपैकी तिघांच्या मुसक्या आवळत पोलिसांना यश आलंय, तर महिलेला धमकी देत तिच्यावर अत्याचार करत असल्याची माहिती सुद्धा या दरम्यान महिलेने दिली.